टाळ्या वाजवा टाटो वाजवा, हां लोकांनी टाळ्या वाजवल्या टाटो वाजवा. करोना गेला काय? नाही गेला. हे अंधभक्तपणा बच्चन सारखे व्यक्ती तर टाळ्या वाजवत होत्या, थाळ्या वाजवत होत्या. होऊ शकते ना. बघतायत का? पण तो जनता ज्या भाजपला निवडून देते, बिहार जवळचा इलेक्शन आहे, तिथं तर बंपर वोटिंग करून जिंकून आले ते लोक. म्हणजे असा इथं विषय आहे की जरी महागाई झाली, मुद्दे तुम्ही सांगताय, तरी तर बीजेपीवर लोकांचा विश्वास आहे. तुमची गोष्ट खरी आहे. जोपर्यंत जे अंधभक्त आहे, अंधभक्त ते तुम्ही पाहिलं ना करोनाच्या काळामध्ये, का तुम्ही घरी दिवे लावा. अंधभक्तांनी दिवे लावलेले आहे, कोरोना चालले जाईल. पण त्या विचार केला का काही दिवे कशाला लावते? बी जे पीचे काहीतरी तो त्या दिवशी असेल, तो त्यांच्या स्थापनेचा दिवस वगैरे हां ते लावले. हे अंधभक्त आहे ज्यांनी लावले ते म्हणते कोरोना टाळ्या वाजवा टाटो वाजवा, हां लोकांनी टाळ्या वाजवल्या टाटो वाजवा. करोना गेला काय? नाही गेला. हे अंधभक्तपणा बच्चन सारखे व्यक्ती तर टाळ्या वाजवत होत्या, थाळ्या वाजवत होत्या. होऊ शकते ना. बघतायत का? होऊ शकते. मी अंधभक्त, मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु ज्याने टाळ्या वाजवल्या टाटा वाजवले, मग करोना गेला काय? नाही गेला ना. हा विचार करा. मग ज्यांनी त्या टाळ्या वाजवल्या टाटा वाजवले ते अंधभक्त आहे का? ते जे म्हणते त्या पद्धतीने जे वापरते, भाजप का अंधभक्तामुळे जिंकून येत आहे का? जवळपास. आणि दुसरी वोट चोरी, तो मुद्दा तर क्लिअर होऊन आलेला आहे.